नमस्कार. टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. कधी असं काहीतरी चटपटीत खाऊशी वाटलं तर पेरूचा चाट बनवायचा आणि तो खायचा. आज आपण पेरू चाट ही रेसिपी पाहणार आहोत. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण आज पेरू चाट बनवणार आहोत आणि हे बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. पेरू चाट बनवण्यासाठी मी इथे एक फ्रेश पेरू घेतला आहे. पेरू हा खूप पिकलेलाही नसावा, थोडासा कच्चा आणि थोडासा कडक असा असावा. आता तो पाण्याने स्वच्छ धुवून काढायचा आहे. इथे मी पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि आता आपण पेरू चांगला चोळून स्वच्छ धुवून काढूयात. इथे आपला पेरू स्वच्छ असा धुवून झालाय. आता तो कापून घेऊयात. सगळ्यात पहिलं मागचा आणि पुढचा भाग पेरूचा कापून घ्यायचा आहे. आपल्या पेरूचा मागचा आणि पुढचा भाग कट करून झालाय. आता मधून पेरू कट करून घेऊया. अर्धे दोन भाग करूयात. अर्धा भाग पहिला कट करून घ्यायचा आहे. उभे काप मारून कट करून घ्यायचा आहे. उभे काप संपूर्ण मारून झालेत. आता आडवे काप मारूयात आणि खूप मोठेही नाही आणि खूप बारीकही नाही, अशा प्रकारे पेरूच्या फोडी तयार करून घेऊयात. याचप्रमाणे उरलेला अर्धा भाग देखील कट करून घेऊयात. इथे आपला संपूर्ण पेरू हा कापून झालाय. आता या सगळ्या फोडी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. इथे आपण सगळ्या फोडी या प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. पेरू कट करून झाला. आता यामध्ये चटपटीत बनवण्यासाठी काही मसाले ॲड करूया. सर्वात पहिलं मी 1 चमचा इतकं कश्मीरी लाल तिखट घातलं आहे. अर्धा चमचा इतकं घरगुती लाल तिखट घातलं आहे. अर्धा चमचा इतकं काळी मिरी पावडर घातली आहे. तसंच 1 चमचा इतकं चाट मसाला घातला आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घातलं आहे. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात. अशा प्रकारे आपलं चटपटीत असं पेरू चाट बनवून तयार झालेलं आहे आणि हे खायला देखील खूप छान लागतं. तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करून पहा. आणि हे बनवायला खूप जास्त वेळ देखील लागत नाही. अगदी 2 ते 3 मिनिटात हे बनवून तयार होतं. अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राईब करा. थँक्यू.